ते ठरलेलं होतं. तर संध्याकाळी जात असताना दुसऱ्या शेडमध्ये जाताना लाईट नसल्यामुळे जंगल सगळं, कंपाऊंड नाही, काही नाही, आणि बाजूबाजूने लोकांची खूप वाढलेली पिकं, यामुळे ती जात असताना एक रस्त्यामध्ये खूप मोठा साप पसरलेला होता आणि त्या सापावर तिचा पाय पडला आणि पाय पडल्याच्या नंतर तो सापानं दंश घेतला. ती ओरडली साप साप म्हणून. ती सगळी कुटीतली मुलं बाहेर पळत आली. मला सुधरत नव्हतं काय करावं म्हणून. मी बाहेर आलो, काय झालं म्हणूनच समजेना, आणि मग नंतर पाहिलं तर तो साप, मुलांनी तो साप मारला आणि साप मारल्याच्या नंतर इतका मोठा भयंकर असा विषारी साप तो घेतला आम्ही आणि एक गाडी गावातून बोलवली आणि बीडला हॉस्पिटलमध्ये हिला दाखल केलं. तर ती 8 दिवस शुद्धीवर नव्हती त्या पिरियडमध्ये. तर 8 दिवस शुद्धीवर नसल्यामुळे घरची पुन्हा वैतागली. हिच्या घरच्यांनी खूप म्हणजे हे केलं की सगळेजण माझ्यावर राग करायला लागले की ही मुलगी जर मेली असती किंवा मुलीला न चावता एखाद्या मुलाला जर साप चावला असता तर लोक काय म्हटले असते, आपल्याला 12च्या भावात जावं लागलं असतं, कुणाकुणाची लेकरं इथं गोळा करून आणली, कुणाकुणाला काय काय हे केलं, आणि मग एखाद्या मुलाची जर घटना घडली असती तर मग आपण खूप वाईट घडलं असतं हे. त्यामुळे हे काम आता बंद करा, असाच विचार सगळ्यांचा झाला होता. मी एकदम मनातून इतका उदास झालो की इतकं चांगलं काम करत असताना सुद्धा असे वाईट प्रसंग का येतात. आर्थिक परिस्थितीशी आपण तर मुकाबला करू, परंतु या परिस्थितीशी का मुकाबला कसा करता येईल. आणि मग 8 दिवसानंतर जेव्हा कावेरी शुद्धीवर आली, तिला चांगलं बोलता येऊ लागलं, सगळं हे झालं, तर घरी आम्ही आलो. पुन्हा ती घरी गेली नाही, पुन्हा आम्ही शांतीवनमध्येच आलो. त्या झोपडीमध्ये संध्याकाळी आम्ही दोघांनी विचार केला की म्हटलं काम काय करायचं, हे काम चालू ठेवायचं की बंद करायचं. तर कावेरीने सांगितलं की मी आज इतका मोठा नाग विषारी होता आणि तो चावला, 8 दिवस मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती होते, जर हा साप चावून सुद्धा मी वाचले याचं कारण फक्त या मुलांचे आशीर्वाद आहेत. या 50 मुलांना आपण जे सांभाळतो, या मुलांच्या आशीर्वादामुळे मी वाचले. आता उरलेलं सगळं जीवन आहे ते याच मुलांसाठी खर्च करायचं. आणि मग पुन्हा आम्ही दोघं त्या घटनेनं सुद्धा पुन्हा एक जीव जास्त झालो आणि त्या कामाला पुन्हा एक रूप जास्त करून ते काम तितक्याच गतीनं पुढे घेऊन जायचं असं ठरवलं. आणि समाधानाचा प्रसंग सांगा आता. समाधानाचा प्रसंग सांगण्याचा आता थोडंसं त्याच्यामध्ये एक 2 प्रसंग सांगता येतील की या पाठीशी, कामाच्या पाठीशी उभे राहणारे 1-2 माणसं एक खंबीरपणे उभी राहिली. एक डॉक्टर विकास आमटे, ज्यांचं नाव मी आदराने घेतो, आणि दुसरे होते जे आज थोडंसं राजकीय त्याच्यामध्ये त्यांचं क्षेत्र होतं, ते दिवंगत नेते गोपीनाथजी मुंडे. हे दोघेजण आमच्या पाठीशी पहिल्यापासून, सुरुवातीपासून उभे राहिले. डॉक्टर विकास आमटेंचं एक असं होतं की आम्ही जेव्हा काम करायचो आणि काम करत असताना उदासीनता यायची, नैराश्य यायचं आणि खूप वाटायचं की आता काय उपयोग आहे याचा, काहीतरी आपण हे करतो, तशा पिरियडमध्ये अचानक त्यांचा एखादा SMS खणकायचा आणि तो प्रेरणा देऊन जायचा. म्हणजे विकास भाऊंचे SMS असे असायचे की त्यातला एक SMS तुम्हाला सांगतो की है वही सुरमा इस दुनिया में, है वही सुरमा इस दुनिया में जो अपनी राह निकलता है वही सुरमा इस दुनिया में जो अपनी राह निकलता है, कोई पद चिन्हों पर चलता है, कोई पद चिन्ह बनाता है, कोई पद चिन्ह बनाता है. असे SMS विकास भाऊंचे यायचे. आणि मग विकास भाऊंनं एक ठरवलं की दीपक, तू इतकं चांगलं काम करतो तर माझं एक स्वरानंदवन कार्यक्रम आहे, आणि आनंदवनातले अंध, अपंग, मूकबधीर ही सगळी मुलं हा कार्यक्रम करतात. तर मी इथून पुढे असं तुला सांगतो की दरवर्षी एक मुक्काम तुझ्याकडं आणि एक कार्यक्रम, त्याचे तिकीट तू विकायचे, त्याचा पैसा तू उभा करायचा, मी 1 रुपयाही त्याच्यासाठी घेणार नाही, तो आलेला सगळा निधी आपण शांतीवनला देत जाऊ. आणि तेव्हापासून 2003 पासून 2014 पर्यंत एकही दिवस असा, एकही वर्ष असं गेलं नाही की ज्या वर्षी स्वरानंदवनचा कार्यक्रम बीडमध्ये झाला नाही आणि तिथून आम्हाला काही उपलब्धी मिळाली नाही. भक्कम पाठिंबा मिळाला. कावेरीताई यांचं म्हणजे तुम्ही दोघे एकत्र काम करता, पण तुमच्याकडे हे संस्थेचं काम, घरचा संसार, मला तुमच्यासाठी खास प्रश्न आहे की या सगळ्याची सांगड तुम्ही कशी घालता? का तुम्हाला आता घर असं वेगळं उरलंच नाही? नाही, तसं म्हणता येणार नाही, कारण शांतीवन हेच माझं घर आहे आणि तिथली मुलं जे आहेत त्यांच्यासाठीच मला संसार करायचा आहे.
मग माझा असा वेगळा संसार कुठं होतोय? तुमचा असा वेगळा संसारच नाहीये. जो संसार आहे तो तो शांतिवंत शांतिवनचा आहे. संसार आहे. तुम्हाला मी असं विचारतो की या सगळ्यामध्ये आता ह्यांनी खूप दिवक भाऊनी उदाहरणं सांगितली, पाठिंब्याची पण सांगितलीत, विरोधाची पण सांगितलीत. तुमच्या लक्षात राहिलेला पाठिंबा आणि विरोध तुमच्या कामाला, एक छान पाठिंबा आणि एक जोरदार विरोध. ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही शांतिवन सुरू केलं त्यावेळेस आमच्याकडे शाळा वगैरे, आता म्हणजे जशी 1ली ते 10वी पर्यंत शाळा आहेत त्याला मुलांना शिक्षण घेण्यासाठी, त्यावेळेस शाळा वगैरे नसायची. तर आमची मुलं गावातल्या शाळेमध्ये जायची. तर गावातल्या शाळेमध्ये गावाच्या लोकांचा प्रचंड विरोध असायचा की वेगवेगळ्या स्तरातून तुम्ही मुलं आणलेली आहेत, मग ह्या मुलाचे संस्कार आमच्या मुलावरती पडतील, ते मुलं बिघडतील, मग तुमचे मुलं पाठवूच नका म्हणून शाळेमध्ये. मग आमच्या शिक्षण अधिकाऱ्याकडे तशी तक्रार करण्यात आली की शांतिवन जे आहे तो प्रकल्प बंद करण्यात यावा म्हणून. आणि मग एक दिवस त्यावेळेस तिथं म्हणजे लगड नावाचे शिक्षण अधिकारी होते, ते आले, मग प्रत्यक्ष शांतिवनमध्ये भेट देण्यासाठी आले. त्यावेळेस त्यांनी म्हणजे सगळं शांतिवन फिरून पाहिलं, माहिती सगळी घेतली. मग गावातल्या काही प्रतिष्ठित नागरिकांना त्यांनी तिथं बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं की नेमका म्हणजे कोणती अडचण तुम्हाला शांतिवनमुळे उत्पन्न होती, काय होत आहे शांतिवनमुळं. मग त्यांनी तर सांगितलं एवढा चांगला प्रकल्प राबवत आहे तिथं, म्हणजे जी मुलं आहेत, समजा अनाथ मुलं आहेत किंवा व्यवसाय करणाऱ्या महिलांची मुलं आहेत, ही सगळीच एका छत्राखाली तिथे शिक्षण घेत आहेत, त्यांची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था होते, एकदम उत्तम काम हे चांगलं करतायत, मग तुम्ही विरोध का करता? तुम्हाला जर सहकार्य करता येत नसेल तर निदान विरोध तरी करू नका. आणि मग त्यांनी आम्हाला म्हणजे प्रोसिजर कशी असते, शाळेची मान्यता कशी मिळवायची, काय करायचं हे त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आजच काय करा तसा प्रस्ताव आमच्याकडं द्या, मी तुम्हाला प्रयत्न करेल की तुमच्या शाळेला सुद्धा मान्यता मिळाली पाहिजे. आणि मग त्यांच्या प्रयत्नातून आम्हाला अशा ऊसतोड कामगाराच्या मुलांसाठी एक स्पेशल केस म्हणून आम्हाला शाळेला मान्यता मिळाली. म्हणजे तुम्हालाच तिथं स्वतःची शाळा त्यामुळे सुरू करता. म्हणजे विरोध पण झाला आणि पाठिंबा पण झाला, या दोन्ही गोष्टी आल्या. खूप मोठा तुमचा प्रवास आहे आतापर्यंतचा. छोटासा एक प्रश्न कावेरी तुम्हाला विचारतो, तुम्ही देव मानता का? नाही, म्हणजे मी तसा म्हणजे मूर्ती स्वरूपातला देव मानत नाही. आणि देवाची एक समजा आपण कल्पना करू शकतो, जर देव जर नसता तर अशी जी चांगली माणसं शांतिवनाच्या पाठीशी उभी आहेत मग ती कुठून उभी राहिली असती? तोच देव आहे. तोच देव आहे. आणि तुम्हाला तुमचा देव कुठे भेटतो? खरं जर पाहिलं तर मी देव वगैरे ह्या संकल्पना मानत नाही, परंतु चांगल्या कामावरचा विश्वास इतकाच माझा प्रचंड आहे की चांगलं काम हेच परमेश्वराचं काम आहे. आणि ह्या दुःखी कष्टी अनाथ मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू जेव्हा माझ्या प्रयत्नातून निर्माण होतं तोच देव असं मी मानतो. वा, क्या बात. त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू हाच माझा देव आहे असं मानणारं हे दाम्पत्य या वर्षी आपल्या या वेध सन्मानाचे मानकरी ते आहेत. आता आपण हा सन्मान त्यांना प्रदान करणार आहोत. मी विंग कमांडर केकरे सरांना इथं बोलवत आहे. या सन्मानाचं स्वरूप असं असतं, आपण 11,000 रुपये आणि त्याबरोबर एक मानपत्र त्यांना देत असतो. त्या मानपत्राचं आपण पहिल्यांदा वाचन करू आणि मग आपण हा पुरस्कार त्यांना प्रदान करू. उज्ज्वला, मानपत्राचं आपण वाचन करूया पहिल्यांदा. वेध सन्मान 2015 सौ कावेरी आणि श्री दीपक नागरगोजे यांनी बाबा आमटे आणि सौ साधनाताई आमटे यांच्याकडून प्रेरणा घेऊन वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी आपल्या गावी आर्वी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड इथं शांतिवन प्रकल्पाची स्थापना केली. या प्रकल्प उभारणीसाठी स्वतःचे सोन्याचे दागिने मोडून पैसे उभे करणाऱ्या त्यांच्या सहधर्मचारिणीचे सौ कावेरीचे वय त्यावेळी अवघे 20 वर्ष होते. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी, अनाथ, निराधार, निराश्रित मुलांसाठी, लालबत्ती भागातील महिलांच्या मुलांसाठी, वाडी, वस्ती आणि तांड्या मुलांसाठी हे नुसतंच घर नाही तर शांतिवन त्यांचं शैक्षणिक पुनर्वसनही करतं. याचबरोबर निराधार, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि संकटात सापडलेल्या महिलांच्या पुनर्वसनाचं कार्यही शांतिवन करतं. येथील वसतिगृहात सध्या 205 मुले आणि 50 मुली राहत आहेत. नारी निकेतन हा उपक्रम समाजातील उपेक्षित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, अनाथ आदी महिलांसाठी बाबा आमटे मिशन राबवतं.
सन 2001 मध्ये सुरू झालेला शांतीवन हा ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीचा आदर्श शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प ठरला आणि याच प्रकल्पाचे मॉडेल स्वीकारून शासनानं बीड जिल्ह्यातील प्रत्येक गावात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी हंगामी वसतिगृह सुरू केली. वसतिगृहापासून शाळा दूर असल्यानं 2002 साली शांतीवन इथंही मुलांसाठी शाळा सुरू झाली. हे सर्व कार्य समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहभागातूनच पार पडतं. गेल्या 13 वर्षांच्या शांतीवनच्या प्रवासात त्यांना खालील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. मी पुरस्कारांची नावं वाचते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक पुरस्कार 2004, माननी पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार 2004 रोटॅट क्लब बीड, स्वर्गीय आमदार नवनाथ आव्हाड स्मृती पुरस्कार पुणे 2005, नाते समाजाचे सामाजिक पुरस्कार 2006 पुणे, सम्राट अशोक सामाजिक पुरस्कार शिरूर 2006, संत भगवान बाबा समाजरत्न पुरस्कार बीड 2007, नामधार चषक 2009, नगराध्यक्ष चषक बीड, संत गाडगेबाबा पुरस्कार बीड, स्काउट गाईड प्रथम पुरस्कार सलग 3 वर्ष, कृषीभूषण MP सानप समाजभूषण पुरस्कार नाशिक, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर मेडल अवॉर्ड कोलकाता, राष्ट्रधर्म पूजक दादाराव कराड शिक्षणरत्न पुरस्कार पुणे, कार्यगौरव पुरस्कार जळगाव, जिजामाता पुरस्कार जामखेड, यशवंतराव चव्हाण स्मृती सन्मान अंबेजोगाई अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित शांतीवन या प्रकल्पाच्या सौ कावेरी नागरगोजे आणि श्री दीपक नागरगोजे या दाम्पत्यास यावर्षीचा वेद सन्मान 2015 देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ते करीत असलेल्या अजोड अशा कार्याची पावती त्यांच्या कार्यातून त्यांना मिळणाऱ्या समाधानात आहे. वेद परिवार ह्या बिकट वाटेवरून चालण्यासाठी त्यांना शुभेच्छा आणि साथ देत आहे. धन्यवाद. सर या समोर या ना सर. हो. या कावेरी ते हात लावा. खूप खूप धन्यवाद दीपक भाऊ, कावेरीताई, इथं येऊन तुमचं काम आमच्या समोर मांडलं त्याबद्दल. मित्र, आजचा हा वेद सन्मानचा कार्यक्रम आता इथं संपन्न झाला. दीपक भाऊ आणि कावेरीताई ह्या दोघांनीही जे काम केलं त्यांचा प्रवास अजूनही सुरू आहे, पुढे सुरू राहणार आहे. आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला एक इच्छा असते, ती प्रेरणा असते, ती प्रेरणा प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणं हा किती कठीण प्रवास असतो. आणि त्याबरोबर जे त्यांनी आपल्याला सांगितलं की या सगळ्या कामामध्ये आज ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी येण्यासाठी त्यांना किती विरोधाचा सामना करावा लागला, किती अडचणींवरती मात करावी लागली. हे सगळा प्रवास तुम्ही जेव्हा आमच्या पुढे मांडलात आज, तेव्हा माझी अशी खात्री आहे की आमचे विद्यार्थी पालक या सर्वांना यामधून स्वतःच्या पलीकडे जाण्याची एक प्रेरणा मिळेल. आणि आम्ही आमच्या छोट्या आयुष्यामध्ये तुमच्यासारखं संस्था रूप जरी उभं करू शकलो नाही, तरी निश्चितपणे आपल्याहून उपेक्षित असलेल्या कुणाकडे तरी बघून त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा निश्चित प्रयत्न करू. ही स्फूर्ती आम्हाला दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. जोरदार टाळ्यांनी त्यांना आपण शुभेच्छा देऊया आणि या वेदच्या व्यासपीठावरून त्यांना आपण निरोप देऊया. खूप धन्यवाद.